नमस्कार, मी गणेश पोकळे. आता नगर परिषदांच्या निवडणुका आहेत. काही दिवसात जर पंचायत समिती, जिल्हा परिषदची डिक्लेअर होती महानगरपालिकेच्या. हे सगळं होत असताना देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्याच राजकारणात ही गोष्ट सुरू आहे. पण प्रामुख्याने जी आता ठळकपणे आढळते आणि आत्ताही अशा सगळ्या परिस्थितीत समजूतदार, शिकलेल्या आणि अगदी कसोशीने काहीतरी करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी म्हणा, समजदार माणसांनी म्हणा, समजदार व्यक्तींनी जे काय असतील ते आत्ता महिला, पुरुष, मुली, मुलं या सगळ्यांनी जी काय गुलामी स्वीकारली आणि त्यातल्या त्यात कार्यकर्ता ही जी काय कास्ट आहे, अण्णा, दादा, काका, साहेब अशा प्रचंड लोकांवरती प्रेम करतायत. घरचे भाकरी खाऊन जे दिवसभर सगळं करतायत. काही मोजके असतील त्यांना वैयक्तिक लाभ त्याचे होत असतील. पण सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि संविधानिकदृष्ट्या लोकशाहीची जी काय पोखरण सुरू आहे, रोज हत्या सुरू आहे, त्याच्यावर घाव सुरू आहेत, ज्याची जी लोकशाहीची मूल्य आहेत हे फार भयानक आहेत. आणि हे सगळं होत असताना कोणालाही डोळे उघडत नाहीत, कोणालाही डोळसपर्यंत त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे असं वाटत नाही. हे सगळं बंद होऊन किंवा त्याला पर्यायी व्यवस्था उभी राहिली पाहिजे, पर्याय आपण दिला पाहिजे आणि आपण पर्याय देऊन अगदी लढा उभारला पाहिजे असं सामान्य माणसापर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत आणि शिकलेल्या अशा सगळ्याच माणसाला वाटत नाही. माझं तसं मत झालं आहे. आता अडाणी माणूस ज्याला तुम्ही म्हणता, त्याची समज कमी असं तुम्ही म्हणता, पण अशा माणसांनी जी काही स्वाभिमानाने लढाई लढली पूर्वी, त्या चळवळी केल्या ह्याच्यावर सगळं आता आहे. पण जे शिकलेले समजूतदार आहेत त्यांनी काहीतरी भीतीच्या पोटी, आमिषाच्या पोटी, आपले जवळचे नातलग अशा सगळ्या गोष्टींमुळं गुलामी जी स्वीकारली ना, ही फार घातक महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या आणि लोकशाहीच्या राजकारणाला आहे. इतकी घातक आहे की आज इतकी परिस्थिती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात अशा अनेक लोकांकडून ऐकलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, मग ते काँग्रेसच्या काळातले मुख्यमंत्री असू, भाजपचे असू, अशा सगळ्या लोकांकडनं, शरद पवार, सगळ्या नेत्यांकडनं मी ऐकलं की ह्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यांना लढू दिलं पाहिजे. पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष निवडणूक लागते त्याच्यातले उमेदवार बघतो ना, त्यावेळेस कळतं की खरंच कार्यकर्त्यांची निवडणूक आहे का आमदार, खासदार, पत्नी, सून, मुलगा, जावई, भाचा, भाच्याची बायको, भाऊ, भावाचा मुलगा अशा सगळ्या ज्यांना ते कार्यकर्ते समजतात असं मला प्रश्न पडायला लागला. मी एक यादी वाचून टाकतो तुम्हाला. आता नगर परिषदेचे फॉर्म भरलेत, काल छाननी झाली, आता मतदान होईल 3 डिसेंबरला. ती यादी ऐका तुम्ही, लक्षपूर्वक ऐका. अनेक मोठी यादी, त्यातली बरीच मी पण काढली, तुम्हाला एक यादी वाचून दाखवतो. जामनेर मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन. खामगाव कामगार मंत्री आकाश पुंडकर वहिनी अपर्णा पुंडकर. पुसद राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी मोहिनी नाईक. भुसावळ राज्यमंत्री संजय सावकारे, पत्नी रजनी सावकारे. पाचोर आमदार किशोर पाटील, सुनीता पाटील, पत्नी. बुलढाणा आमदार संजय गायकवाड, पत्नी पूजा गायकवाड. मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील, मुलगी संजना पाटील. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत, मी जे वाचतोय ते त्यांच्या मुली, पत्नी जे काय आहेत, नातेवाईक आहेत. अनगरचा तर फार मोठा किस्सा आहे. किस्सा म्हणजे ती लोकशाही आणि अशा सगळ्या गोष्टी वेशीवर टांगलेल्या आहेत. भाजपचे नेते माजी आमदार राजन पाटील, त्यांची सून प्राजक्ता पाटील ह्या बिनविरोध निवडून आले. तिथे 17 उमेदवार होते नगरसेवक पदाचे, नगराध्यक्ष पदाचे. ते 16 निवडून आले बिनविरोध. आणि तिथं ज्या उज्ज्वला थिटे म्हणून आहेत, विधवाबाई आहे, अक्षरशः संघर्ष केला. पण तिने नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरू नये म्हणून तिच्या घराशेजारी बॅरिकेड लावल्यासारखी परिस्थिती उपस्थित केली आणि त्या बाईला फॉर्म सुद्धा भरायला दिला नाही. पण तिने आरडाओरड केली, मीडियासमोर आली, अक्षरशः जीवाचा आकांड तांडव केला. त्याच्यानंतर तिला पोलीस संरक्षण मिळालं, तिने अर्ज दाखल केला, पण तो छाननीच्या नंतर तो बाद केला. ही लोकशाही. हे फक्त नगराध्यक्ष, तुम्ही साध्या महिलेला नगराध्यक्ष सुद्धा होऊ देत नाही. जर कोणाला वाटत असेल ना महिलांसाठी हे सगळं आहे, असं नाही, महिलांसाठी नाही. ही राजकीय लोकांच्या, बायकांची, मुलींची, पुतण्यांची, ज्या पुतण्या आहेत त्यांची, भाच्यांची, मेवण्यांची, यांची सोय झाली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळाले 50%. ही कुणी जर गौरवाने, अभिमानाने गोष्ट सांगत असेल ना, तर त्याच्या मुस्कडात तुम्ही मारा. ही वस्तुस्थिती. कुठल्याही साधारण महिला जर 4-5 बोटावर सोडल्या ना, तर कोणालाच संधी नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही हा विषय सोडून द्या की असं झालंय. त्याच्यामुळं अनगरच्या एकदा बातमी वाचा काय प्रकार आहे. चाळीसगाव भाजप आमदार मंगेश चव्हाण, पत्नी प्रतिभा चव्हाण. संगमनेर आमदार सत्यजित तांबे, हे फार नाकाने वांगे सोलत असतात. सत्यजित तांबे ते फार स्वतः शहाणे, समजदार आणि त्यांना असे समजतात की फार ती प्रतिभावान आहे. त्यांनी त्यांच्या पत्नी पुढे केलं, कुठली कार्यकर्ते त्यांना सापडले नाही. मैथिली तांबे. वाशिम जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी, पत्नी रेखा मापारी. करंजा प्रदेश प्रतिनिधी, हे भाजपचे प्रदेश प्रतिनिधी नरेंद्र गोलछा, सून रुचा राणेवाल. यवतमाळ मंत्री अशोक
उईके, मुलगी प्रियदर्शिनी उईके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, सून प्रियंका मोघे. इंद्रपूर, माजी आमदार सुभाष धोटे, भाऊ अरुण धोटे. अमरावती, आमदार प्रताप अडसर, बहीण अर्चना रोठे. दर्यापूर, आमदार प्रकाश भारसाकाळे, पत्नी नलिनी भारसाकाळे. भंडारा, आमदार नरेंद्र भोंडेकर, पत्नी अश्विनी भोंडेकर. वर्धा, देवळी, माजी खासदार रामदास तळस, पत्नी शोभा तळस. लोह्याची तर गोष्टच आहे, म्हणजे लोहा ही जिथं लोह्याच्या नगर परिषद होती ही भयंकर आणि महाभयंकर किस्सा हा भाजपचा आहे. आणि बघा म्हणजे किती पराकोटीच टीका झाली, एकही कार्यकर्ता त्यांना सापडणार. नीट ऐका. लोहा नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी, नगरसेवक पदासाठी गोदावरी सूर्यवंशी, पत्नी सचिन सूर्यवंशी, भाऊ सुप्रिया सूर्यवंशी, भाऊजाई युवराज वाघमारे मेवणे. रीना व्यवहारे, भाच्याची पत्नी. नगराध्यक्षपासून बाकी सगळे सहा तेच. म्हणजे जर हे सगळे निवडून आले घरी जर बैठक पडली तर त्यांना नगर म्हणजे पालिकेत तिकडे पंचायत पालिका यायची सुद्धा गरज नाही, तिथंच सगळी बैठक होऊन जाईल त्यांची. नगरपंचायतमध्ये यायची सुद्धा गरज नाही. ही आत्ताची अवस्था आहे. जे म्हणतात घराणेशाही आहे त्यांनी ही सुरुवात केली. असं पुढं म्हणजे जे मोहोळमध्ये झालं अन्नघर तुम्हाला सांगितलं मी. अक्षरशः राजन पाटलांनी ज्या काही उज्ज्वला थिटे म्हणून आहेत त्या महिलेला, विधवा महिला आहे ती, लढायला कोण नाही, एक मुलगा आहे अजित पवार गटाकडनं त्या नगराध्यक्षपदासाठी मध्ये अर्ज त्यांनी फार वाईट अवस्थेत संघर्ष करून दाखल केला, पण त्यांना अक्षरशः दाखल करू दिला नाही. आणि शेवटी संरक्षण मिळालं, अर्ज दाखल केला, तो अर्ज बाद ठरवला. ही व्यवस्था आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना बिहारचं इलेक्शन फार क्लिअर झाले, त्याच्यामध्ये कुठं घोटाळा नाही, तर तुम्ही लोकशाहीचे मारक आहात. तुम्हाला जर वाटत असेल ना महाराष्ट्राचं इलेक्शन फार फेअर झालं आहे, तुम्ही सुद्धा लोकशाहीचे मारक आहात. या गोष्टी स्थानिक पातळीपासून केंद्रीय पातळीवर चालल्यात. भारतीय जनता पक्षाने ज्या संस्था आहेत त्या ताब्यात घेऊन, त्यातले लोक ताब्यात घेऊन ह्या पद्धतीचे राजकारण सुरू केले. कुठलाही पक्ष असो त्यांनी हे करणं नाही. 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही सत्तेत राहा, हरकत नाही. ते लोकांच्या एक मतदानाने कुठले त्यात फ्रॉड मतदान असू नये. जर कोणाला अशा घराला असे वेढा घालून त्यांना जर फॉर्म भरण्यापासून अडवत असताल तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महिलांना आरक्षण, त्याच्यामध्ये भाऊ भाच्याची बायको, बहीण, दीर, मेहुणा हे सगळे जर असतील ना तर तुम्ही विचार करा भारतीय लोकशाहीचं काय करणार. थांबूया. आणि हे सगळं होत असताना जर डोळे उघडे ठेवून समजदार, शिक्षित आणि सगळ्या जर बघत असतील ना, हे प्रचंड अडाणीत माझ्या मते. ज्या अडाणीने संघर्ष केला ना तो ती त्याचा आहेच. कारण गुलामी ही शिक्षित माणसाने स्वीकारली असं माझं मत आहे. फार दुःखदायक आणि वेदनादायक आहे.